त्याच्यामध्ये बिया टाकायच्या. काय बिया बिया चुकल्यात ना स्वच्छ एकदम. काजूचे गर बिया. तर नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. तर आपण आज चाललो आहे काजू काढायला. तर बघूया कितीशा काजू लागलेत. हा घाट चढवपर्यंत जीव जात आला. 3 दिवसात 4थी वेळ जातोय. माड्याच्या दिवशी 2 वेळा, परत सिंगाला आणि आज. चला हळूहळू जाऊ आपण. तर आपण आता आलोय तळीवर. इथे मोर आहे ते बघा चाललेत. ह्याला कॅमेराला झूम जास्त होत नाही. वरती गेले. झूम वाला कॅमेरा घ्यायला लागणार. आणि हे आपलं इथून पाणी येतं. बॉटल भरून घेऊ. तर मित्रांनो, छान असं आपण पाणी प्यायलं. हे आपलं इथून पाणी येतं खाली आपल्या गावात. इकडं गुरांना पिण्यासाठी आहे. आणि हे इथं आपलं नॅचरली फिल्टर होऊन आपल्या गावाला पाणी येतं. आणि आता चला पुढच्या वाटेला हळू हळू. मित्रांनो, ही काजू आहे ना मी लावलेली एकदम बांधावर. कसं आणलेल्या होत्या ना, तर राहिली होती एक. तर पप्पा बोलले लाव. मी घेतली आणि तिथं बांधावरच लावली. ती जगली. आणि ह्या काजूंना आहे ना डोक्यावरून हंड्याने पाणी आणून घातलेले. जवळपास 100 काजू होत्या. पण आता 30 राहिलेत. 30 की 35 आहेत काहीतरी. मोजलेत पण नाहीत मी अजून. सारखी आग लागायची मित्रांनो. हे गवत आहे ना, वणवा लागायचं ना, सारखी आग किती वेळा लागले. तर त्याच्यामध्ये ह्या जास्त वाढल्या नाही. तर आत्तापर्यंत आहेत ना लय मोठ्या झाल्या पाहिजे होत्या. तरी मम्मी आणि पप्पांनी कशा तरी जगवल्या त्या. तर चला पटापट जेवढ्या भेटतात तेवढ्या काजू काढू. थोडेसेच भेटल्यात, जास्त नाहीत. चला पटापट काढूया. तर मंडळी, आपण येलो खाली आणि आता आपण बनवणार आहोत काजूची रेसिपी. आणि इकडे पप्पानी काजू कापायला घेतल्यात. या काजू कापायला बघू आहेत घर. सगळेच नाहीत कोवळे. होय मित्रांनो, अजून आपल्या काजूच नाही लागल्यात. आपल्या काजू उशिरा लागतात. काय करणार. म्हणून आता जेवढ्या भेटल्यात तेवढ्या आपण आता खाणार आहोत. पप्पा काजू गर काढतायत. हाताला लागलं. शिक लागतोय हाताला. तेल नाही लावलं. तेल नाही लागलं. तेल हात सटकतात. प्राजक्त सुरी आण. सुरीने पाणी भरून एक हे आण, वाटी आण. ह्या अगोदर मम्मीच करायची, सगळे काढायची. काजू कापणार ती मम्मी. मम्मी एकटीच जायची वरती. रानात एकटीच जायची आणि एकटीच काढून आणायची. हा, छोटी सुरी आण. हाताला तेल तरी लावू, नाही तर प्लास्टिक तरी लावू. मी तेल लावतो. तेल लावायला लागणार, नाही तर हाताला असे छाले पडतील. मग असं ही काय बोलतात, ती चामडी निघत राहते मग सारखी सारखी. पप्पानी पटापट आणि गरम पाणी कर, म्हणजे त्याच्यात टाकले ना की साला आपणच निघतात. गरम पाणी करायचं. थोडंसं गरम पाणी पण कर. तरी पण थोड्याफार भेटल्या. होय. यंदाच पहिल्यांदा सगळं काय नाही त्याच्यात काय. हे छोटे आहेत ना, त्याच्यात गरज असतो ते अजून मोठे व्हायला पाहिजे. बोंड काढून टाकायचे तशीच आणखी तो चीक लागत होता ना, म्हणून मी बोंड काढलीच नाही. तर लागणार. होय, चीक लागलं तर मग खाली येईपर्यंत इकडे तिकडे खांद्याला लागतोय, कुठं हाताला लागतोय, असं होतं. म्हणून मी काढले नाही. बोल घरात येऊन काढू. काजू ते एवढ्या नव्हत्या. काजू भेटले एवढी मोठी काजू आहे, त्याच्यात काय नाही.
पप्पा बाहेर काजू कापतायत आणि मॅडम इकडे वड्याचं पीठ हे करतायत, मळतायत वडे. वास पण भारी येतोय. भाजणी केली भाजी. आणि अंडी टाकायची आहेत ना काजूमध्ये. अंडे आणि काजूंची आज रेसिपी आज बघूया कशी बनते काय मित्रांनो. चला पटापट बनवूया. पीठ मळ पटापट. तर मंडळी आपण आता बनवायला घेतोय काजूची भाजी आणि अंडा मिक्स. तर इकडे सर्व सामान घेतलेलं आहे. इकडे फाईन चॉप केलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हे काय लसूण, 2 मिरच्या आहेत, आलं, इकडे अंडी आणि आपल्या ह्या काजू, आणि इकडे आहे गोडा मसाला, मीठ, पाणी आणि हे मसाले आपले. आणि इकडे मॅडमनी सुरुवात केली. पहिलं काय टाकलं? तेजपत्ता नाही ना आणलेला? तेजपत्ता नको. आजची मस्त रेसिपी होणार आहे. तोंडाला आताच पाणी सुटलंय. पहिला लसूण, चलो अद्रक, आलं, ही मिरची एवढी तिखट नाही आहे ना? नाही ही जरा आहे बाजारातून कांदा, कांदा गेला. मित्रांनो कांदा बारीक का कापलाय माहिती आहे, मस्तपैकी त्याची ग्रेव्ही होईल. आता आपण मिक्सरला वगैरे लावणार नाही, आपण डायरेक्ट करणार आहोत, त्याच्यामुळे त्याची चांगली ग्रेव्ही होईल. अरे चिमटा घे ना. चिमटा कशाला? आज वारा आहे ना, इकडून येतोय मागून, त्याच्यामुळे तुझ्याकडे सर्व येणार. तेल जास्त लागेल. आणि हे आपण तेल वापरतोय जेमिनीचं सनफ्लॉवर ऑइल. आणि आमच्याकडे हेच असतं कायम. मुंबईला असताना आपण संडेच वापरायचो, पण गावाला आल्यापासून आपण जेमिनीच वापरतोय. म्हणजे आम्ही नाही, पप्पा पहिल्यापासून जेमिनीच आणतात. तर जेमिनीचं तेल आपण वापरतोय, सनफ्लॉवर ऑइल. दूर. काजूची भाजी पहिल्यांदा नाही नवं करतोय मित्रांनो, पहिलेच काजूची भाजी आपली. तुम्ही बघितलं असेल मगाशी व्हिडिओ, पहिल्या स्टार्टिंगला कुठून आणलेली आहे ती. एवढ्यावरून जास्त भेटल्या नाही. हे काजू बाबा काजू एक सोडायचे एवढे कितीला भेटले असते? तरी पण महाग झालं. काय माहित, आम्ही कधी बाजारातून विकत घेऊन खाल्लेल्याच नाही, आम्हाला काय माहित. जास्त मित्रांनो तुम्ही नक्की सांगा किती रुपयाला भेट. कारण का जवळपास 2 ते 3 किलो काजू होत्या, ते घर काढून आता एवढे झालेत. बरे भेटले ना. तर तुम्ही सांगा, कमेंट करा मुंबईला किती रुपये किलो आहेत काजू. सोललेल्या नाही हा, सोललेल्यांची किंमत जास्त आहे. पकड कुठे आहे?
काय हम्म. तुला धुर होतं. इकडे धूरच धूर आहे. ते पाड घेऊन ये ना. धुराचा बंदोबस्त करतो मित्रांनो जरासा. ते बरं वाटतं जरा. तिथे नाही धूर. जाऊ दे आता बरं वाटतं. आता इकडे धूर आहे. ते मीठ द्या जरासं. आता थोडंसं मीठ जातंय आपलं. टोमॅटो शिजायला पाहिजे. जास्त नको टाकू, नंतर पण टाकायचं आपल्याला. थोडंसं मित्रांनो मीठ टाकायचं. टेबल घे नाही तर बस. धूर हे बघ इथे टेबल घेऊ. नको हवा वरून येते. आता जातात मसाले. तिखट. गोडा मसाला. द्या पाणी वगैरे. गोडा मसाला करायला काय काय टाकले ते पण सांग. कांदा टोमॅटो कांदा खोबरं लसूण अद्रक गरम मसाला. आणि आपल्या कोकणात गोडा मसाला भरपूर वापरतात. ते होतं ना करतात डाळीला वगैरे. करून दूध. ठेवायचं. भरपूर येतो भरपूर. इथे बघ, इथे बघ. आता त्याच्यामध्ये बिया टाकायच्या. काय बिया चुकल्यात ना. स्वच्छ आहे. काजूचे गर बिया. अंडी शेवटला. आणि एक कढई होते ना. मित्रांनो आणि आपलं तिकडं बोलायला जमत नाही. वास लवकर येतो ना काजू टाकायचं. काजू आपल्या तिखट का दिसत नाही माहिती आहे. आपल्या तिखटला लाल कमी आहे. हळद बघा कशी झाली. तिथे पण माग केलं तेव्हा पण लय धूर येत होता. एक कड येते मग जरा अंडी टाकू. अंडी उकडलेले आहेत. आता बिया करूया चांगल्या शिजू special दे. वडे. आता वेळ आहे थोड्या वेळाने वडे बनवण्याची. पीठ तर आपलं तयार आहे, फक्त आता वडे बनवायचे आहेत. आणि सॉरी माझ्या ह्याच्याबद्दल, कारण इथं धुरात राहून आहे ना हालत बेकार झाले. कारण आज आहे ना वारं इकडून समोरून येतं, इकडून बाहेरून. तर इकडून येतोय ना तर सगळा धूर आहे ना घरात पूर्ण पसरला, इकडे सगळीकडे पसरला. त्याच्यामुळे मच्छर तर गेल्यात. 8 वाजले की जातात ना. 8 वाजले की नुसते 10-15 फिरत असतात तिकडे. हे ठेवून येते. एक कड येऊ दे मस्त आहे की. चला वडे तळायची वेळ आले. आपली कढई छोटी आहे त्याच्यामुळे ते एक एकच तळायला लागणार. इकडे आपल्या काजू तयार होत आहेत, शिजत आहेत. आणि इकडे वडे. अंडी टाकायची आहेत अजून. जोपर्यंत काजू व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत अंडी टाकून उपयोगाचं नाही. कारण काजू आपलं अंडी आपली उकडलेलीच आहेत.
त्याच्यामुळे ते जास्त वेळ शिजवायची गरज नाही. काजू चांगल्या शिजल्या पाहिजेत बस. मऊ मऊ. मऊ मऊ. तर ताईने कामावरती काजूची पाहिजे आणि तिने कुकरला सिटी केल्यानंतर साहेब पुरा कुकर तर काजू ताईने कुकर काजू कुकरला कोण लावतं? ती बोलतो काजूची भाजी आहे. मी काजू तर दिसतच नाही आणतात नाही चुरा आलाय असं. काय रे बाबा, मुंबईची आहे काय ती? तिने नाही गेली ते नंदून कुकरला कधीच काजू लावू नका, सकाळी घाई लक्षात होते ठेवा. ना डब्याला आणि ते कुकर लागणार. काजू शिजायला टाइम लागतो, लागू द्या, कारण त्यांची चव तशी राहते. कुकरला लावला तर असंच होणार. कडक होत बघूया आता पीठ, आता आपण बघूया. ट्राय करायला दिलं तर आपण काय करणार, करूया ट्राय. हे पहिले आहे म्हणून वाटतं. एक लाकड आणते, एक लाकूड. एक लाकूड आणून लाकूड तोड्या झाल्या आपण. लाकूड पण कसले भितले आहेत नुसते. लाकडाला कधी जायचं? लाकडं पण खोपटी खाली होत आले. खोपटी आहे तशी म्हणजे भरलेलीच आहे, पण पावसाळ्यात लाकडांची गरज भरपूर असते. मग करायचं काय? अजून एक आणते का लाकूड? उठ आता, उठ तू, उठ जरा, उठ. तूच सांगितलं होतंस तिकडे टाकायला. लागलं बाय ती फुकणी देतो तसं. हे घे, गावची चूल फुकतायत मॅडम. कसं वाटतंय गावात? दूर 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 मजा येते ना गावाला. गावातलं जेवण असं भेटतंय चुलीवरचं तर मजा येणार नाही तर काय. हे आपली असं दुसरा आहे म्हणजे मला फुकट वडा आहे. गेलाय तो गेला. पाणी सुटलंय नुसतं तोंडाला. लवकर लवकर वडे तळून होऊ देत. लवकर लवकर सर्व झालं की मस्तपैकी जेवायला बसायचं. हळूहळू नुसतं काजू बघितलं ना तेव्हापासून नुसतं तोंडाला पाणी सुटलंय. आणि आपल्या वाटत असेल ना कधी आणि कधी बनवल. आणायला गेलो, काय आलं? धूर सगळा आला. आणायला गेलो आणि तिथंच लवकर लवकर घरी काळोख होऊ दे, म्हणजे कसं घरी आल्यावर लवकर बनवायला घ्यायला. चला मित्रांनो, आता वेळ आहे आपले काजू टेस्ट करून बघण्याची. पप्पा पहिले बघतील कसे झाले बघा. काजूच काजू. हा गरम गरम. हा मस्त झालंय, खूप छान झालंय. आता मी खाऊन बघतो, टेस्ट करण्याची वेळ. वडे वडे खरंच खूप छान, चांगलं झालं. मटणाची चव येते. गरम बघ कसला आहे. सेम मम्मी बनवायची ना, सेम. मसाला वाटला होता सर, हा काय वाटलेला तो. काय वाटलं? गोळा मसाला तो. एक सेम मम्मी बनवायची ती टेस्ट वडे येते. पण चांगले झाले. वडे पीठ चांगलं आहे मित्रांनो. नक्की घेऊ शकता गणेश हॉटेलला. आपले मोदक भेटतात तिकडे, गणेश कृपा हॉटेल. परत ते खाऊन वा. 1 किलो अंड्याची भरपूर होती ना, अर्धा किलोचे आहेत ना. हां चालेल. उद्या घेऊन ये 1 किलो. चला तर मित्रांनो, हा आता ब्लॉग इथेच एंड करतो. रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. चला, आणि तुम्ही पण करून बघा आणि नक्की पीठ घ्या, छान आहे.
चला बाय बाय, गुड नाईट.